देच आप तुम्हाला जेवाय काय करू? काय बी कर. मामी तुम्ही तर मला विचारलंच नाही जेव्हा काय करू. तुम्हाला तरी काय विचारायचंय? जे केलंय ते खा, नाही तर गप निघा आपलं. देच आप तुम्हाला जेवाय काय करू? काय बी कर. मामी तुम्ही तर मला विचारलंच नाही जेव्हा काय करू. तुम्हाला तरी काय विचारायचंय? जे केलंय ते खा, नाही तर गप निघा आपलं. ह्यांनी मला मारले. जावाई का म्हणून तुम्ही तसं करायला लागलात? आमची हिऱ्यासारखी करोड रुपयाची पोरगी आम्ही तुम्हाला दिली. ती राहून द्या आता. करोड रुपयाची दिली का कशी दिली हे सांगा. वापस किती रुपयात घेतात? माय कमाल झाली ह्या जाव. अहो कुणाकडे बघून हसताय? तुला बघून. माझ्याकडे बघून का हसताय? आजोबांनी सांगून गेल्यात, समोर आलेल्या संकटाला हसून सामना करायचा. पहिल्या बाया सुगरण होत्या, कमी मसाला स्वयंपाक चांगला. आताच्या बाया डब्याच्या डबे मसाला चव नाही कशाला. पहिल्या बाईनं भाकर केली तर इतकी भाकर फुगत होती, आता भाकर नाही फुगत, करणारीच फुगती. मूडदा बसला आता. नवऱ्याला पण सासू म्हणायला काय हरकत नाही, कारण नवऱ्याचे टोमणे सासूपेक्षा कमी नसतात. शानेस तुझ्या बाण दिलाय की बंद पडक कूलर. चला घरात. राम राम बाई. ए शान्या, बाया माणसाला कुठे राम राम घालतात का? जाऊ द्या बाई, का? आमचा माणूस साधा भोळा आहे. साधा भोळा? खुशाल आला आणि बाईला राम राम म्हणतो. अरे काय म्हणा मग. काय नालायक बाई. कोण? जो बाबा. नवऱ्याला पण सासू म्हणायला काय हरकत नाही, कारण नवऱ्याचे टोमणे सासूपेक्षा कमी नसतात. शानेस तुझ्या बाण दिलाय की बंद पडक कूलर. चला घरात. मामी जेव्हा काय केलं हो? जहर केलंय जहर. मग तुम्ही जेवून घ्या. मी आणि माझी बायको हटला चाललो जेवायला. जावाई तुम्ही आता काय करा, 2-4 दिवस तुमच्या घरी जा. आता तुम्ही का हो काय झालंय? आता आमच्या इथं लग्न आहे 2-4 दिवसांनी. आता जर आमचे पाहुणे रवळे आले तर त्यांना सांगितलेलं आहे आमच्या जावयाला तिकडे बाहेरच्या देशात नोकरी म्हणून. आणि तुम्ही जर इथं दिसले तर ते पाहुणे रवळे आम्हाला काय म्हणतील? अहो पण मामी असं खोटं नाही बोलावं, जे खरं ते सांगावं. सांगू काय मग खरं की इथं सासरवाडी तुकडे मुडीत पडलात म्हणून इथंच? नाही म्हणलं का सांगू. काही गोष्टी खोटं बोलण्यासाठी चांगलंच असतं. मामी मामी तुमच्या पोरला समजून सांगा, ती लय तोंड चालू होती. आमच्या पुरीने कवा काहीच चालविलं नाही, कवा सायकल चालविली नाही, कवा मोटरसायकल चालविली नाही, कवा कार चालविली नाही, कवा हेलिकॉप्टर चालविलं नाही. आमच्या पुरीने आता पुस्तूर काहीच चालविलं नाही. आता तोंड तरी चालवून द्या तिला बिचारीला. मामी मला हुंड्यामध्ये असल्या कधी गाडी तरी द्यायला पाहिजे होती, पण दिली नाही. आता तरी द्या किंवा. अहो जावाई तुम्ही पोरगी सुद्धा द्यायच्या लायकीचे नव्हतात, पण तुम्हाला ती आम्ही पोरगी दिली. गाडीचे कुठं स्वप्न बघायला लागलात तुम्ही? चला मामी येतो मग. अहो जावाई पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायला लागले, थांबा जेवण करून जा. मी तरी कुठं चाललोय, तुम्हाला आठवण करून द्यायला लागलोय. मी 2-4 पोळ्या करा आणि तूप लावा त्याला, तूप. बया काय हलकं. चला मामी येतो मग. अहो जावाई पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायला लागले, थांबा जेवण करून जा. मी तरी कुठं चाललोय, तुम्हाला आठवण करून द्यायला लागलोय. मी 2-4 पोळ्या करा आणि तूप लावा त्याला, तूप. बया काय हलकं. मला माझ्या नवऱ्यावर एवढा विश्वास आहे, जर का अख्खं गाव माझ्या विरोधात असलं का नाही, माझा नवरा पण त्याच बाजूला असणार. नाहीतर काय. काय बाई काय असला जावाई. पोरगी ह्यांना देण्यापेक्षा एखाद्या राखीसाला पोरगी दिली असती तर ती सुखी राहिली असती. लय अवघड झालं बाबा. अहो पण मामी राक्षसाला तुम्ही कशी पोरगी देता? नात रक्ताच्या नात्यात कुठं लग्न होत असते होय? हो तुम्ही त्या शेजारणीकडे कशाला बघता? तो ती काय माझ्यापेक्षा भारी काय? अगं ती आहे काजू आणि तो आहे शेंगदाणा. पण मला सांग, पोह्यामध्ये जर आपण शेंगदाण्याच्या ऐवजी काजू टाकले, त्या पोह्याला मजा येईन का? नाही. किती भारी असली तरी तुझी जागा कधी घेईन का? कधीच नाही. त्यामुळे तिला बघत होतो मी कसली काय. बघ मग काही नाही, मग बघत जा. माझी जागा ती कधीच घेऊ शकत नाही. पोह्यामध्ये कसा काजू छान लागत. अहो वरच्यावर लईच ऊन वाढत चाललंय. माझं तोंड लई काळं पडलेलं. काय लावू तोंडाला?
इंस्टाग्रामचा फिल्टर